नमस्कार मंडळी, सर्व मराठी स्तोत्र या चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आहे कामिका एकादशी, श्रावण महिन्यातील वद्य पक्षाची ही पहिली एकादशी, जी भगवान विष्णूंच्या भक्तांसाठी अत्यंत विशेष मानली जाते। चला जाणून घेऊया या एकादशी मागील पौराणिक कथा। फार पूर्वी एका गावात एक ठाकूर राहत होता। स्वभावाने तो अत्यंत क्रोधी होता आणि लहान सहान कारणावरूनही तो सतत इतरांशी भांडत असे। एके दिवशी एका ब्राह्मणासोबत त्याचा वाद इतका विकोपाला गेला की रागाच्या भरात त्याने त्या ब्राह्मणाचा वध केला। या पापामुळे त्याला ब्रह्महत्येचा दोष लागला। नंतर त्याला आपल्या चुकीची जाणीव झाली आणि या पापातून मुक्त होण्याचा मार्ग तो शोधू लागला। तो ब्राह्मणांकडे गेला असता त्यांनी त्याला केवळ अंत्यसंस्कारात सहभागी होण्यापासूनच नव्हे तर संपूर्ण समाजापासूनही वेगळे केले। दुःखी झालेल्या ठाकुराने त्यांना विचारले, या पापातून मुक्त होण्याचा काही उपाय आहे का? तेव्हा ब्राह्मणांनी त्याला कामिका एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला। ठाकुराने श्रावण महिन्यात येणारी ही कामिका एकादशी पूर्ण श्रद्धेने आणि विधीपूर्वक केली। त्याच्या या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी त्याला स्वप्नात दर्शन दिले आणि सांगितले, तुझे पाप आता संपूर्णपणे नष्ट झाले आहे। तेव्हापासून कामिका एकादशी व्रताचे महत्त्व अधिकच वाढले आणि ही परंपरा सर्वत्र प्रचलित झाली। असे मानले जाते की या व्रताने गंगा स्नान, गोदान आणि तीर्थयात्रे इतके पुण्य प्राप्त होते। व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या सर्व मराठी स्तोत्र चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा, जय हरी विठ्ठल।